अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार सभेत गोळीबार झालेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत। तर पेन्सिल्व्हेनियामधील सभेत झालेल्या गोळीबारात ट्रम्प किरकोळ जखमी झाल्याचं सध्या समजतंय। कानाला गोळी चाटून गेल्याचा ट्रम्प यांनी आता दावा केलाय। ट्रम्प यांच्या सभेत गोळीबार करणारा शूटर जागीच ठार झाल्याचं सुद्धा समोर येत आहे। प्रचार सभा सुरू होती त्या सभेमध्ये हा गोळीबार घडल्याचं सध्या समोर येत आहे। Take a look at what happened. Take a look at what happened. दरम्यान या गोळीबाराबद्दल अमेरिकेतील पुढारी न्यूजचे विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। पेन्सिल्व्हेनिया राज्यातील बटलर येथे आज संध्याकाळी 6:15 वाजता ट्रम्प यांच्या जाहीर सभेमध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला। सुदैवाने त्यातून बचावलेले आहेत आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। एका एलिव्हेटेड पोझिशनमध्ये हल्लाखोर उभा होता आणि त्यांनी हा गोळीबार केला। गोळीबार होत असल्याचं ट्रम्प यांच्या ताबडतोब लक्षात आलं आणि ते ताबडतोब खाली बसले। ही परिस्थिती लक्षात आल्यावर सिक्रेट सर्व्हिसचे जे सुरक्षा अधिकारी होते त्यांनी पण तिथे जाऊन कडक केलं आणि ट्रम्प यांना पूर्णपणे घेरून ठेवलं। त्याच्यामध्ये प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि नंतर मग सिक्रेट सर्व्हिसचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी ताबडतोब परिस्थिती काबूत आणण्यासाठी हल्लेखोरावर निशाणा साधला। त्यात हा हल्लेखोराचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या घटनेमध्ये प्रेक्षकांमधील एकाचा मृत्यू झालेला आहे, एक जण आणखीन जखमी पण झालेला आहे। आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि आता नेमकं घटना काय घडली, हा हल्लेखोर कोण होता याचा तपास सुरू आहे। दरम्यान यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन नेमकं काय म्हणालेत पाहूयात। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराची माहिती मला मिळाली। डोनाल्ड ट्रम्प यांना सुखरूप वाचवल्याबद्दल मी सिक्रेट सर्व्हिसचा आभारी आहे। अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसेला स्थान नाही, या घटनेचा मी निषेध करतो अशी एक्सपोज त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। तर याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा एक्सपोज केलेली आहे, पाहूयात। आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसाचाराला अजिबात स्थान नाही। आम्हाला अद्याप नेमकं काय झालं हे नीटसंच कळलेलं नाही। माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे। मिशेल आणि मी डोनाल्ड ट्रम्प यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देतो असे एक्सपोज त्यांनी केल्याचं पाहायला मिळते। तर उद्योगपती एलॉन मस्क यांनी सुद्धा या संदर्भात एक्सपोज केलेली आहे, पाहूयात। मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं पूर्ण समर्थन करतो आणि ते लवकर बरे होतील अशी आशा करतो असे एक्सपोज उद्योगपती एलॉन मस्क यांनी केल्याचं पाहायला मिळतं।